आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। आज अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना समितीच्या वतीनं भेटण्यात आलं। ज्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी SCचे खोटे दाखले काढले, त्यामध्ये पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ, गडहिंग्लज नगराध्यक्षपदाचे नगरपालिका उमेदवार आणि इचलकरंजी महापालिका नगरपालिकेमध्ये अलका स्वामी यांनी जी काय निवडणूक लढवली आहे ती खोट्या दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवलेली आहे। पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातून महेश उर्फ दरगोंडा पाटील यांनी लिंगडेर नावाचा जातीचा दाखला काढलेला आहे। यांनी जातीचा दाखला काढताना जी कागदपत्र जमा केली होती किंवा ऑफिसला दिली होती, ती सगळीच्या सगळी कागदपत्र आम्ही साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये नकला त्याच्या काढल्या होत्या। पण आज एप्रिल महिन्यामध्ये त्या नकला काढायला गेल्यावर रेकॉर्ड उपलब्ध नाही, अशा पद्धतीचं तहसीलदार ऑफिस आणि रेकॉर्ड ऑफिसमधून सांगण्यात येतं। याचा अर्थ असा आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये नकला देतात आणि एप्रिल महिन्यामध्ये नकला देत नाहीत। याचा अर्थ महेश दरगोंडा पाटील किंवा तत्सम यंत्रणेकडून ह्या नकला किंवा हे दाखले जे आहेत, ह्या काही कागदपत्र आहेत, ही दस्तऐवज आहे, तो लंपास करायचा, नष्ट करायचा किंवा गहाळ करायचा कुटील डाव रचलेला आहे। आणि तो कुटील डाव रचलेला असल्यामुळं आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना सांगितलेलं आहे की ते सगळंच्या सगळं रेकॉर्ड आपण आपल्या ताब्यात घ्यावं। जे इचलकरंजीचं रेकॉर्ड ताब्यात घ्यावं, हातकणंगलेचं घ्यावं, गडहिंग्लजचं घ्यावं, कारण या मंडळींचे टोटल बोगस दाखले आहेत। टोटल यांनी बनावट दाखल्याच्या आधारे दाखले काढून निवडणुका लढवल्या आहेत। मूळ SC जातीच्या लोकांच्यावर अन्याय केलेला आहे। त्यामुळं राजकीय दबावापोटी आणि पैशाच्या हव्यासापोटी अधिकारी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घोळ करून मूळ SC जातीला या प्रक्रियेतून बाजूला करायचं काम करायला लागलेत। यासाठी आम्ही आज अनुसूचित जाती SC आरक्षण बचाव जन आंदोलन समितीच्या वतीनं माननीय कलेक्टर साहेबांची भेट घेतली आणि कलेक्टर साहेबांना खरी भूमिका सांगितलेली आहे। कलेक्टर साहेबांनी सगळंच्या सगळं रेकॉर्ड आपल्या ताब्यात घेतो असं आपल्याला अभिवचन दिलेलं आहे। ह्याच्यावर आम्ही अजिबात थांबणार नाही। कलेक्टर साहेबांनी हा जर का वेळीच निकाल लावला नाही तर आम्हाला याहीपेक्षा अत्यंत उग्र आणि आक्रमक आंदोलन करायची भूमिका आम्ही कलेक्टर साहेबांना बोलून दाखवलेली आहे। यामध्ये साधारणतः आमचे हातकणंगले तालुक्याचे माजी आमदार राजीव आवळे साहेब होते, आमचे DG भास्कर साहेब होते, आमचे राजेंद्र ठिकपुर्लीकर, बाळासाहेब वाशीकर, आमचे कुमार कांबळे साहेब होते, विनोद कांबळे होते, प्रदीप ढाले होते, आमचे नामदेव कोथळीकर होते। म्हणजे अनुसूचित जातीचे सगळेच्या सगळे कार्यकर्ते या शिष्टमंडळामध्ये होते। कलेक्टर साहेबांनी आम्हाला निश्चितपणानं असा कुठलाही प्रकार चालू देणार नाही आणि आपल्याला न्याय देऊ अशी भूमिका घेऊन आम्हाला आश्वासित केलेलं आहे। आणि त्यामुळं आम्ही आणखी एक 4 दिवस वाट बघून आम्ही अनुसूचित जाती जन आंदोलन समितीची भूमिका आम्ही जाहीर करू।